नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक मीडियम आकाराची फ्लावर कट करून घेतलेली, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी कट करून घेतलेला गाजर, अर्धा बीटरूट कट करून घ्यायचा आहे, 5 ते 6 बटाटे, थोडासा वाटाणा, शिमला मिरची, कांदा असा छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे, थोडंसं लसूण आणि आलं आणि टमाटरसुद्धा असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागणारे स्पायसेस आहे आपल्याला पावभाजी मसाला, लाल तिखट, थोडंसं हळद, जिरे मोहरी, मीठ। सर्वप्रथम आपण सर्व भाज्या धुवून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या चांगल्या घेऊन घेणार आहोत। कढईत छान तेल गरम करायला ठेवायचं, त्यात जिरे मोहरी टाकून कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यात थोडंसं बटर पण घालून घ्यायचं। कांदा छान गुलाबी झाला की त्यात आलं लसूणची पेस्ट घालून तीसुद्धा छान परतून घ्यायची। लसूण छान परतला गेला की सर्व प्रकारचे मसाले त्यात घालून घ्यायचे आपल्याला आणि मसाले 1 मिनिट असे परतून घ्यायचे। त्यानंतर आपण त्यात टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू देणार आहोत। आता आपल्या सर्व प्रकारच्या भाज्या अशा शिजून झालेल्या आहेत, त्याला आपण स्मॅशरच्या साहाय्याने छान अशा बारीक करून घेणार आहोत। टोमॅटो छान मऊ झालेले आहे, त्यात आपण ही पावभाजीची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि छान परतून 5 ते 10 मिनिटं एक उकळी येऊ दे। अशी उकळी आली की त्यात पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं एक उकळी येऊ देऊन पावभाजी बंद करा। तर तयार आहे आपली अशी झणझणीत पावभाजी। तुम्हीसुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब बटन दाबा। तयार आहे आपली अशी झणझणीत मस्त पावभाजी।